औचित्याचा मुद्दा आहे महत्वाचा। अध्यक्ष महाराज, परळी वैद्यनाथ येथील तौहीद खान हत्या प्रकरणी सखोल तपास आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत व जिल्ह्यातील एकूणच वाढत्या गुन्हेगारी आणि नशेखोरीचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे की या खुनाच्या पाठीमागे सुद्धा नशेखोरी आणि त्या नशेखोरीमुळेच हा तौहीदचा खून अतिशय ब्रुटल मर्डर ज्याला म्हणतो अशा पद्धतीने हे केलं गेलं आहे। मी पोलिसांचे आभार मानतो की 48 तासात या ज्याचा खून झाला तर मयत तौहीदचा 48 तासात 2 आरोपी त्यांनी गजाआड केले। पण आजही सर्व समाजाची आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की याची सखोल तपासणी करण्याची गरज आहे। एवढंच नाही तर त्यांना ते कुटुंब एवढं गरीब आहे, लहान 3 मुली आहेत, कोणीही बघणारं त्या कुटुंबात नाही, शासनाने त्यांना आर्थिक मदत सुद्धा करण्याची गरज आहे। अध्यक्ष महाराज, मी आपल्याला विनंती करतो की खरंच कायदा सुव्यवस्थेवर या सभागृहात चर्चा होतेच, पण आम्हाला सुद्धा एक परवानगी द्यावी की बीड जिल्ह्यातल्या सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेवर आज या ठिकाणी बोलण्याची गरज येणार आहे। म्हणून मी आज औचित्याचा मुद्दा उपस्थित करत असताना तौहीद खान आणि त्याच्या परिवाराला आजही वाटतं की काही याच्यात संशयी आहेत, ते पकडले गेलेले नाही आहेत आणि याचबरोबर ह्यांचा जो कर्ता आहे, कुणीतरी हे प्रकरण सगळं घडून आणले, ते सुद्धा सापडला पाहिजे। या बाबतीत शासनाला आपण निर्देश द्यावेत आणि त्याचं निवेदन शासनाचं आज सभागृह संपेपर्यंत मिळावं। आज दिनांक 1 जुलै 2026 रोजी या सभागृहाचे सन्मान्य सदस्य व माजी मंत्री श्री संजय बनसोडे, त्याचप्रमाणे मान्य सदस्य श्री शांताराम मोरे, त्याचप्रमाणे मान्य सदस्य श्री अभिमन्यू पवार आणि माननीय सदस्य श्री केवलराम काळे यांचा वाढदिवस आहे। सभागृहाने टाळ्याच्या गजरात त्यांना अभिनंदन करावे। विनंती अर्ज सादर करणे श्री सुधीर मुनगंटीवार, सन्मान्य विधानसभा सदस्य। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड बरांज मोकासा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर या कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याबाबत या विषयावरील विनंती अर्ज सभागृहाला सादर करतो। आज प्राप्त झालेल्या सगळ्या स्थगन प्रस्तावांच्या सूचनेला मी दालनात अनुमती नाकारलेली आहे। तरीही विनंती अर्ज सादर झाला तरी पण श्री अरुण खान, श्री जयंत पाटील, श्री असलम शेख व श्री नानाभाऊ पटोले यांनी मुंबई येथील चेंबूर येथे शाळेच्या बसवर भले मोठे झाड कोसळून भीषण अपघात झाल्याबाबत हा स्थगन सादर केलेला आहे। सूचनेतील विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारा नाही, तरीही विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे असे निर्देश देऊन मी सूचनेस अनुमती नाकारित आहे। आणि तसंही एक मिनिट तसंही आज औचित्याचे मुद्द्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार श्री कातेसाहेबांनी औचित्य सबमिट केलेलं आहे। मी त्यावरती त्यांना बोलायला देणार असल्यामुळे परत त्या विषयात आत्ता बोलता येणार नाही। चला, नाही ते सगळे नाकारले आहेत। चला पुढे। औचित्याचे मुद्दे अध्यक्ष महोदय, थांबा नाना भाऊंचं काय ऐकूया। मग तुम्ही मांडा, समृद्ध तुम्ही मांडा, समृद्ध माणसाने समृद्ध मांडा। अध्यक्ष महाराज, का परवा पुण्याच्या एका प्रकरणामध्ये फास्टॅग कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला या
रेपिस्ट आरोपीला ट्रिपल फाशीची सजा दिली गेली आहे आणि त्याचं आपण सगळ्यांनीच सरकारचं आणि माननीय न्यायालयाचं धन्यवाद केला. अध्यक्ष महाराज, त्याच्या दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणी जवळ 15 व्यक्तींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये महिला, लहान मुली ह्या असुरक्षित आहे. अध्यक्ष महाराज, चित्र भयावह आहे. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांना आम्ही ती विनंती केली होती की एका प्रकरणात आपण दिलेले आहे, पण जे काही राज्यामध्ये असे प्रकरण आहेत अशा सगळ्या याच्यामध्ये फास्ट ट्रॅक चालू करून अशा आरोपीवर कारवाई आपण करायला सुरुवात झाली तर या अशा पद्धतीचं पाप या महाराष्ट्रात होणार नाही. सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं महिला आणि मुली असुरक्षित असतील तर अध्यक्ष महाराज हा एक प्रकारचा आपल्या महापुरुषांचा अपमान आहे. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. अध्यक्ष महाराज, हा गुन्हा फार मोठा आहे. अध्यक्ष महाराज, अधिवेशन चालत असताना या पद्धतीची घटना होणं आणि सभागृहाने आणि सरकारने त्याची दखल न घेणं हा एक प्रकारचं खऱ्या अर्थानं त्या पापाच्या वाटेकरी आपण ठरवू. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून अशा या सगळ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर महिला असुरक्षित असणं, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो महिला गायब झाल्यात. अध्यक्ष महाराज, त्याची साधी नोंद नाही. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून महाराष्ट्र हे महिलांसाठी असुरक्षित झालेलं आहे का, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महाराज या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून याला आम्हाला विस्तृत माहिती देण्यासाठी आणि सरकारने तातडीनं याच्यावरचं उत्तर देण्यासाठी आम्हाला सगळं कामकाज बाजूला ठेवून संधी द्यावी या आग्रहाची विनंती करायला मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, मला माहिती आहे तुमचा गळा चांगला नाही आहे, सर्दी आहे, ताप आहे तुम्हाला, मला माहिती आहे, पण हे गोष्ट गंभीर आहे. अध्यक्ष महाराज, आणि आपण त्याची दखल घ्यावी. आपण आम्हाला न्याय नाही दिला तर कोणाला देणार. अध्यक्ष महाराज, सरकारला जास्त पाठीशी घातलं अध्यक्ष महाराज तर त्रास होतो. मला माहिती आहे तिथं. अध्यक्ष महाराज, मी तिथं बसलो होतो म्हणून मला माहिती आहे. म्हणून तुमची तब्येत चांगली व्हायची असेल अध्यक्ष महाराज, सरकारला तंबी द्या. अध्यक्ष महाराज, हे सरकार एकदम बघा. अध्यक्ष महाराज, किती सुस्त सरकार आहे. या सरकारला काही घेणं देणं नाही. सगळे समोरचे सगळे बेंच खाली आहे. अध्यक्ष महाराज, फक्त सुधीर मुनगंटीवार एकच ऍक्टिव्ह आहेत. अध्यक्ष महाराज, या सभागृहात, आणि सगळं सरकार बघा. अध्यक्ष महाराज, समोरचे सगळे बेंच खाली आहेत. आणि म्हणून तुम्ही अध्यक्ष महाराज तब्येत चांगली व्हायची असेल तुम्हाला. अध्यक्ष महाराज, माझा अनुभव मी सांगतोय तुम्हाला, थोडा आमचाही घेत जा अनुभव.